सोलापूर जिल्ह्यातील मोरवंजी येथे कार्यरत असलेल्या प्रार्थना फाउंडेशनच्या प्रकल्पास सुप्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भेट देत सामाजिक कार्याचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी आश्रमातील अनाथ मुलं आणि वृद्ध आजी आजोबांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिलं। मुलांनी शिक्षण घेऊन कष्टाच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभं राहावं असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला। सोलापूर जिल्ह्यातील मोरवंजी येथे कार्यरत प्रार्थना फाउंडेशनच्या प्रकल्पाला त्यांनी भेट दिली। त्यावेळी त्यांनी फाउंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला। या प्रकल्पात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलं, वंचित, अनाथ तसेच निराधार वृद्धांचा सांभाळ केला जातो। या उपक्रमामुळे अनेक गरजू आयुष्याला नवी दिशा मिळत असल्याचं अनासपुरे यांनी नमूद केलं। तर आपण केलं, चांगलं काम केलं, नामाने झालं, तुम्ही व्यवस्थित चालू आणि त्याच्यावर फक्त आपण बारीक लक्ष ठेवायचं। आपला जो प्रामाणिकपणा आहे जिथून आपण सुरू केलं ती संवेदना बदलून नाही झाली पाहिजे। आपली परीक्षा एवढीच आहे की मी तुला निवडलं ह्याच्यासाठी म्हटलं की आपली परीक्षा तीच आहे ती शेवटपर्यंत हा तसाच राहिला, हेच तुमचे पासिंग आहे, बाकी पासिंग आहे आपलं। तू किती मोठं उभं केलंस ह्यानंतर ह्याला महत्व नाहीये, पण तू तसाच राहिला, त्याच ध्येयावर, त्याच उद्दिष्टावर, त्याच सिंपल। आता हे कपडे यावेळी त्यांच्या हस्ते विषमुक्त सेंद्रिय प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले। स्वतः पहिला ग्राहक बनत त्यांनी भाजीपाला खरेदी केला आणि नागरिकांनाही अशा उपक्रमांना पाठिंबा देत विषमुक्त अन्नाचा स्वीकार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। या शेतीतून भाजीपाला विकत घ्या आणि विषमुक्त अन्नाच्या दिशेने एक योग्य पाऊल टाका। धन्यवाद। या कार्यक्रमात स्थानिकासह प्रार्थना फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।